नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 धडा पहिला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा शिकणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात। मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते। रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात, त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत। काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात। आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात, पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा रात्री आकाशात पाहतो तर आपल्याला चांदण्या दिसतात। त्यातील काही चांदण्या ठळक दिसतात आणि काही लहान असतात आणि काही चांदण्या आपल्याला लुकलुकताना म्हणजे असं चमकताना दिसतात। पहा, तुम्ही कधी पाहिला आहे का? नसेल पाहिला तर आज रात्री पहा। तर पुढे पाहू। आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात। तर आकाशात जेवढ्या पण आपल्याला वस्तू दिसतात, चांदण्या, तारे किंवा सूर्य, चंद्र, हे सगळं या सर्वांना आपण खगोलीय वस्तू म्हणतो। तर चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांना गोल आकार आपण सहज पाहू शकतो। याशिवाय इतर तारे, ग्रह हे देखील आपण पाहतो। या सर्व खगोलीय वस्तू आहेत। तर पहा, आपल्या पृथ्वीपासून चंद्र आणि सूर्य हे तुलनेने म्हणजे बाकीच्या ग्रहांपेक्षा तुलनेने जवळ आहेत, म्हणून ते आपण पाहू शकतो आणि त्यांचा गोल आकारही आपण पाहू शकतो। आता इथं आपल्याला एक कृती करायला सांगितले आहे, करून पहा। साधारण एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचे निरीक्षण करा। हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे करा। तर आपल्याला 2दा आकाशाचे निरीक्षण करायचं आहे। पहिल्यांदा तर म्हणजे आज केलं तर नंतर एका आठवड्याने करायचं आहे, असं 2 वेळेस। तर ते निरीक्षण खालील मुद्द्यांना लक्षात ठेवून करायचं आहे। म्हणजे खगोलीय वस्तूंचे रंग, म्हणजे आज आपण वस्तूंचे रंग पाहायचे आहेत एकदा, आणि नंतर 8 दिवसांनी हे रंगांचं निरीक्षण करायचं आहे। त्यांचे आकार, तर चंद्र किंवा तारे यांचा रात्री सूर्य नसतो, तर चंद्र, तारे यांचा 8 दिवसांनी काय फरक दिसतो त्यांच्या आकारात हे पाहायचं आहे। त्यांच्या प्रकाशाची प्रखरता, लुकलुकणे, तर आज त्यांचा प्रकाश किती आहे आणि 8 दिवसांनी किती दिसतो, ते आज किती लुकलुकत आहेत आणि 8 दिवसांनी किती लुकताना दिसतात ते पाहायचं आहे। आणि प्रकाशात काय कमी जास्त झाले का पाहायचं आहे। त्यांच्या स्थानातील बदल, म्हणजे आज आपण त्या टाइमला पाहताना ते तारे किंवा चंद्र कुठे दिसत आहेत आणि नंतर 8 दिवसांनी पाहिल्यावर कुठे दिसतात हे पाहायचं आहे। तर दोन्ही निरीक्षणांच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढा आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे लक्षात घ्या। तर तुम्ही पाहत असाल आकाशात रात्री, तर पहा आपल्याला दिसतं की पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो आणि अमावस्येला चंद्र दिसत नाही, आणि अमावस्येपासून थोडा थोडा चंद्र मोठा होत जातो आणि पौर्णिमेला मोठा दिसतो, आणि नंतर पौर्णिमेपासून लहान लहान होत जातो आणि अमावस्येला चंद्र दिसत नाही। तर तोच आपल्याला चंद्राचा आकारातला फरक पाहायचा आहे। पुढे तारे, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात। म्हणजे पहा, आकाशात आपल्याला चमकताना तारे दिसतात, लुकलुकताना तारे दिसतात, तर आपण त्यांना चांदण्या म्हणतो। तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्याला तारे म्हणतात, तर आणि जे लुकलुकत नाही त्यांना चांदण्या म्हणतात। तर त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो। तर पहा, ताऱ्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो। तारे स्वयंप्रकाशित असतात, म्हणजे ताऱ्यांचा स्वतःचा प्रकाश असतो, ते दुसऱ्याच्या प्रकाशावर निर्भर नसतात। तर जसं की पृथ्वी ही सूर्याच्या प्रकाशावर डिपेंडंट आहे, म्हणजे सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे। तसं तारे नसतात, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो। तर पहा, इथं पुढे सांगितलं आहे की सूर्य हा एक तारा आहे, म्हणजे सूर्य हा तारा आहे आणि म्हणजे सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे। इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणजे बाकी जेवढे तारे त्यांच्यापेक्षा सूर्य हा जवळ आहे आपल्यापाशी, म्हणजे पृथ्वीपासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो। त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत, तर आपल्याला दिवसा सूर्य दिसतो। पहा,
तर त्याचा प्रकाश चांदण्याच्या प्रकाशापेक्षा जास्त असतो. म्हणून त्याच्यामुळं सूर्याच्या प्रकाशापुढं चांदण्याचा प्रकाश काहीच नसतो. त्याच्यामुळं आपल्याला चांदण्या दिवसा दिसत नाहीत, फक्त सूर्याचा प्रकाश दिसतो. चांदण्या दिवसाही असतात, फक्त सूर्याच्या प्रकाशामुळे त्या आपल्याला दिसत नाहीत आणि रात्री सूर्य नसल्यामुळे त्या आपल्याला दिसतात. आता पहा, सूर्याबद्दल माहिती दिलेली आहे पुढं. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात. म्हणजे ज्या चांदण्या लुकलुकत, जसं की पृथ्वी जे चमकत नाही, असं लुकलुकत नाही, त्याला ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. पहा, मी म्हणलं होतं ना, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. त्या ग्रह दुसऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशावर अवलंबून असतात. जसं पृथ्वी सूर्यावर अवलंबून आहे. जर सूर्य असेल तर पृथ्वीवर उजाड पडतो, तर त्यांना त्यांच्याकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरतात, फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. म्हणजे ग्रह स्वतःभोवती असं गोल गोल फिरत 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 ताऱ्याभोवती फिरतात. तिथं तारा असेल तर ग्रह असं फिरत गोल स्वतःभोवती फिरत फिरत ताऱ्याभोवती फिरतो. सूर्यमाला. आता सूर्यमालेबद्दल सांगितलं आहे. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. तर पहा, परीक्षेत येऊ शकतं पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय. तर पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणजे पृथ्वीचे परिभ्रमण. पहा, आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे, हे तर तुम्हाला कळालं. आता पृथ्वी ग्रह आहे, सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. पहा, सूर्यापासून पृथ्वी म्हणजे सूर्य नसेल तर पृथ्वीला प्रकाश मिळत नाही. जसं की रात्री अंधार पडतो पहा आणि दिवसा उजाड, तर तसंच सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो आणि ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी ही सूर्याभोवती सतत फिरत राहते, त्याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीसारखे अजून 7 ग्रह आहेत सूर्याभोवती फिरणारे. ते म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. पहा, आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि आपली पृथ्वी एक 8 ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेत. हे 8 ग्रह सूर्याभोवती सतत फिरत राहतात. पुढे, सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. पहा, सूर्य इथे आहे, तर त्या प्रत्येक ग्रह ठराविक मार्गावरून म्हणजे ठराविक अंतर असतो प्रत्येक ग्रहामध्ये आणि सूर्यामध्ये. तर तेवढ्याच अंतरावरून प्रत्येक ग्रह परिभ्रमण करत असतो, म्हणजे सूर्याभोवती फिरत असतो. प्रत्येक ग्रहाची कक्षा असते, त्या कक्षेतच तो ग्रह फिरत असतो. जर ग्रह त्याची कक्षा सोडून दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत गेलो तर तिथं टक्कर होऊ शकते. म्हणून सर्व ग्रह एकाच कक्षेत फिरत राहतात. सूर्य हा त्या मार्गाला त्या ग्रहाची पहा इथं कक्षा म्हणतात, त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमाला म्हणजे काय हा प्रश्न येऊ शकतो. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात, हे त्याचं उत्तर आहे. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश आहे. सूर्यमालेत ग्रह आहेतच, सोबतच अजून काही खगोलीय वस्तू आहेत ते आपल्याला पुढे सांगितलं आहे. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू परिभ्रमण काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. पहा, आता ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात आणि ग्रह सूर्याभोवती आणि ग्रहाभोवती उपग्रह परिभ्रमण करतात. म्हणजे जसं की आपली पृथ्वी आहे, तिच्या भोवती तिचा उपग्रह असं परिभ्रमण करतो, म्हणजे सतत फिरत राहतो. तर उपग्रह काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो, तर उपग्रहांना पण सूर्य प्रकाश देतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो. पहा, म्हणजे
पृथ्वीचा उपग्रह हा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो स्वतःभोवती फिरत 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 असं पृथ्वीभोवती फिरतो. जर ही पृथ्वी आहे तर असं चंद्र फिरत 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 स्वतःभोवती फिरत फिरत असं पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. म्हणजे सूर्यमालेत जेवढे बाकीचे ग्रह 7 आहेत त्यांना पण उपग्रह आहेत. ग्रह आपल्याला आपापल्या ग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. तर हे पहा, इथं जसं की ग्रह दिलेले आहेत, तर हे ग्रह फिरत फिरत असं सूर्याभोवती फिरतात आणि यांच्या भोवती यांचा उपग्रह फिरत असतो. तर हे ग्रह त्यांच्या उपग्रहासहित सूर्याभोवती फिरत असतात. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. हे झालं. पुढचं बटुग्रह. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. तर बटुग्रह पण सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. तर पहा, इथं जसं हे पहा, ही गुरु या ग्रहाची कक्षा आहे, या शनीची कक्षा आहे, तसंच बटुग्रहांना पण त्यांची स्वतःची कक्षा असते. म्हणजे त्यांचा पण मार्ग निश्चित असतो, ते कुठून फिरणार ते. नंतर लघुग्रह. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. तर पहा, लघुग्रह कशास म्हणतात हा प्रश्न येऊ शकतो. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान, म्हणजे मंगळ आणि गुरु कुठं आहे आपला, हा पहा इथं गुरु आणि हा मंगळ, म्हणजे ही मंगळची कक्षा आणि ही गुरु या ग्रहाची कक्षा, या दोन्हीच्या ग्रहांच्या दरम्यान म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. तर खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे म्हणजे या दोघांभोवती, तर त्याला लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. लघुग्रह पण सूर्याभोवती फिरतात. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. म्हणजे सूर्य खूप मोठा आहे. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो. तर पहा, चंद्र खूप छोटा आहे परंतु पृथ्वीच्या खूप जवळ आहे, म्हणून तो आपल्याला मोठा दिसतो. खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे. पहा ही आकृती. त्यात मध्यभागी सूर्य हा सूर्य आहे आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश आहे. तर पहा, ही सूर्यमाला आपली नीट पहा. तर हा आपला सूर्य आहे, नंतर बुध, नंतर शुक्र, नंतर पृथ्वी. पहा, आपली पृथ्वी 3 नंबरला आहे आणि हा आपला पृथ्वीचा उपग्रह चंद्र. पहा किती जवळ आहे, म्हणून आपल्याला चंद्र दिसतो आणि सूर्य किती लांब आहे त्यामुळे, परंतु सूर्य मोठा आहे म्हणून सूर्य पण दिसतो. आणि हे बाकीचे ग्रह छोटे आहेत आणि लांब आहेत म्हणून हे आपल्याला दिसत नाहीत. तर मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो अशी ही आपली सूर्यमाला आहे. इथं आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत. सांगा पाहू. सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तर आपल्याला ही सूर्यमाला पाहून या उत्तरांचे प्रश्न द्यायचे आहेत. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? पहिला प्रश्न विचारलेला आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह. तर पहा, तुम्हाला कोणता दिसतो? तर पहिल्यांदा इथं बुध या ग्रहाची कक्षा दिसत आहे, म्हणजे सर्वात जवळचा बुध आहे. दुसरा प्रश्न, पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर आहे, पहा, एकेकाची कक्षा आहे बघा. इथं पहिल्यांदा बुध, नंतर दुसऱ्यांदा शुक्र आणि तिसऱ्यांदा आहे पृथ्वी. म्हणजे पृथ्वी 3ऱ्या स्थानावर आहे. पृथ्वी सूर्यापासून 3ऱ्या स्थानावर आहे. प्रश्न तिसरा, पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान ग्रह कोणता? तर पहा, पृथ्वी इथं आहे आणि बुध इथं आहे. या दोघांच्या मध्ये कोणता आहे? तर शुक्र. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान शुक्र हा ग्रह आहे. चौथा, मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा. मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा. तर मंगळ ग्रह कुठे आहे पहा. तर हा आपला मंगळ ग्रह आहे.
म्हणजे ही त्याची कक्षा आणि त्याच्या बाहेरील ग्रहांची नावे आपल्याला क्रमाने लिहायची आहेत. तर क्रमाने गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो असे हे ग्रह आहेत. पुढचा प्रश्न, सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? तर पहा, हा जवळचा आहे. तर दूरचा कोणता? तर सगळ्यात लांब आपल्याला कोणता दिसत आहे? प्लुटो, बटुग्रह. आपण हा ग्रह नाही म्हणून हा नेपच्यून. हा पण ग्रहच आहे प्लुटो. पुढचं गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षक शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. तर पहा, सर्व ग्रहांना पण गुरुत्वाकर्षण असतं आणि सूर्याला पण गुरुत्वाकर्षण असतं. तर सूर्य पण यांना एकमेकाकडे सूर्य ह्या ग्रहांना त्याच्याकडे खेचतो आणि ग्रह सूर्यापासून लांब जातात. म्हणजे गुरुत्वाकर्षण दोघांमध्ये असल्यामुळं ते तणाव होऊन दोन्ही त्या स्थानावर टिकून राहतात. म्हणजे हे पण तेवढंच वरतं आणि हे पण तेवढंच वरतं, त्याच्यामुळं त्यांची कक्षा बदलत नाही. पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात? झाडावरून गळलेली पाने, फुले, फळे खाली पडतात. डोंगरावरून पृथ्वीच्या दिशेने पडतात. सुटे झालेले खडक पृथ्वीच्या दिशेने पडतात. आकाशातून येणारा पाऊस पृथ्वीच्या दिशेने पडतात. तर हे काय होतं? तर पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे. पृथ्वी कोणतीही वर गेलेली वस्तू तिच्याकडे वळून घेते, त्याच्यामुळं हे घडतं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवर राहतात. पहा, आपण हवेत अद्दर का उडत नाही? तर आपल्याला पृथ्वी तिच्याकडे खेचून धरत असते. आपलं गुरुत्वाकर्षण पृथ्वीकडे होते म्हणून आपण पृथ्वीवर राहतो. म्हणजे कोणतीही वस्तू वर गेलेली खाली येतेच. एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते. पहा, आपण काय पण असं वरी फेकलं तर ती खालीच येऊन पडते, कारण ते पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्या वस्तूला तिच्याकडे खेचून घेतं. नवीन शब्द शिका. अवकाश. ग्रह, तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश. यालाच अंतराळ असेही म्हणतात. पहा, हा ग्रह आहे, हा तारा, नंतर ही जागा जी आहे त्या दोघांमधली याला अवकाश म्हणतात. जसं की या दोन ग्रहामधली हे अवकाश याला अवकाश म्हणतात. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटे. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात. तर पहा, आपल्याला वरी सूर्यमालेत काय काय आहे ते पाहण्याचं पहिल्यापासून कुतूहल वाटतं. त्यासाठी गुरुत्वाकर्षणाने म्हणजे पृथ्वी आपण वरी जाण्याचा प्रयत्न केला तर पृथ्वी आपल्याला खाली ओढून घेते. त्यासाठी आपण अवकाश प्रक्षेपण तंत्र बनवलेले आहे. अवकाश प्रक्षेपण तंत्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला तोडून आपल्याला वर घेऊन जाऊ शकते. तर पुढं आहे, माहीत आहे का तुम्हाला भारतीय अवकाश मोहीम? तर चंद्रयान. हे पहा, हे चंद्रयान आहे. या चंद्रयानाच्या मदतीने आपण चंद्रावर जाऊन आलेलो आहोत. पुढे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो. तर भारताच्या अवकाश संस्थेला इस्रो म्हणतात. इस्रोमध्ये आपल्या म्हणजे आपल्या भारतातील सायंटिस्ट खूप मोठे मोठे शोध लावतात. तर इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकात दिलेली अशीच छोटी छोटी माहिती तुम्हाला पुढे चालून जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार असाल, MPSC UPSC करायचे स्वप्न असेल तर तुम्हाला ही माहिती खूप कामी पडणार आहे. म्हणून तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात देऊन ऐकत जावा, शिकत जावा. तर इस्रो मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. तर भारताने पहिल्यांदा चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 चंद्रयान सोडले होते. त्याला चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. पहा, भारताने मंगलयान ही तयार केलं आहे. हा उपग्रह
म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. म्हणजे 5 नोव्हेंबर 2023 म्हणजे चंद्रयान सोडल्यानंतर मंगळयान सोडलं होतं. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. तर पहा 5 नोव्हेंबरला गेलं होतं यान आणि पोहोचलं 24 सप्टेंबर 2014ला नंतर रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. तर भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत. म्हणजे या दोन्ही यानात एकही माणूस गेला नव्हता, फक्त यान गेलं होतं. मानवविरहित म्हणजे एकही मानव त्या यानामध्ये बसून गेला नव्हता. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत. चंद्रावर चंद्रयान पाठवले चंद्राचा अभ्यास करण्यासाठी आणि मंगळावर मंगळयान मंगळाचा अभ्यास करण्यासाठी. तर पहा हे आपलं मंगळयान आहे असं दिसतं आणि मंगळयानाने काढलेले भारतीय प्रदेशाचे छायाचित्र. पहा मंगळयानाने आपल्या भारतीय प्रदेशाचे छायाचित्र काढले होते असे. पुढे पाहूया. दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. त्याच विस्फोटक पदार्थ ठासून भरलेला असतात. त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो. तर याचा संबंध काय आहे हे पाहणार आहोत. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात. तर रॉकेटचा उपयोग का करत असतील तर गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला ताकदवर वस्तू लागते जसे की रॉकेट. तर रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. पहा भारतात आपल्या अवकाश प्रक्षेपणासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळात राहतात. म्हणजे काही अवकाशयाने माघारी येतात आणि काही तिथंच राहतात. काही पृथ्वीवर परत येतात तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात. त्यांना अंतराळवीर म्हणतात. जे वैज्ञानिक अंतराळयानात बसून अंतराळात जातात त्यांना अंतराळवीर म्हणतात. पुढे काही माहीत आहे का तुम्हाला? भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. तर पहा राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते. इस्रो व सोव्हिएत इंटरफॉर्मस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. तर पहा राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे इथं. पुढं माहिती मिळवा. भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांचे कार्य. तर महिलांमध्ये अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स भारतातून गेल्या होत्या. त्यांच्याबद्दल माहिती हुडकायची आहे. कृत्रिम उपग्रह शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिम उपग्रह आपण आकाशात पाठवतो म्हणून आपल्याला TV पाहता येते, आपण फोनवर बोलू शकतो किंवा वरून ते फोटो काढतात त्याच्यामुळे नकाशे तयार करू शकतो. त्याला कृत्रिम उपग्रह म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधनात अद्याप आढळलेला नाही. म्हणजे पृथ्वीसारखं अजून दुसरीकडे जीवनसृष्टी नाही, आतापर्यंत सापडले नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीवसृष्टी ऱ्हासाला कारणीभूत ठरते.
आपण काय शिकलो हे आहे आता हे सूर्य हा तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो हे आपल्याला कळालं. सूर्य व त्यांच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी, इतर 7 ग्रह, उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवर राहतात. अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात. ही महत्त्वाच्या काही गोष्टी आपण शिकलो आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि पुढील ह्या धड्यांचा स्वाध्याय तुम्हाला पाहायचा असेल तर त्यावरही व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकतो. आणि पुढचे धडे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.